नमस्कार मित्रांनो, मी सुनील देवेकर. तर आता आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये जेवणार आणि मग इथून आम्ही जाणार आहोत मार्लेश्वरला. तर तुम्ही बघा आता जेवण आमचं कसं होणार आहे. हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत. पटापट ऑर्डर द्या, टाइमपास करू नका. आता आम्ही विचार केलाय काय मागवा मसाला नाहीतर बैंगन मसाला. तुला काय फायनल झालं आहे? एक व्हेज कोल्हापुरी आणि व्हेज बैंगन. मी पण नाही खायचं, आपण व्हेज कोल्हापुरी खाऊ. मी नाही खायचं जास्त, मला आवडेल. आम्ही आता हॉटेल कोकण वैभवमध्ये आलो आणि आता आम्ही डिसाईड केलं आहे 2 व्हेज कोल्हापुरी आणि 2 काजू मसाला, एक काजू मसाला आणि आपली भाकरी, तांदळाच्या पिठाची भाकरी. मलिन भाई क्या डिसाइड हुआ? 2 वेज कोल्हापुरी और 1 काजू मसाला. व्हेरी गुड. हॉटेल कोकण वैभव. तर आता आमची ऑर्डर आलेली आहे, बघू शकता. इकडे दादा इकडे आम्हाला वाढत जेवण व्हेज कोल्हापुरी भेटला. आता व्हेज कोल्हापुरी भेटलेलं आहे. फीडबॅक देतो आता. इकडे व्हेज कोल्हापुरी आहे आणि इकडे काजू मसाला आहे. मस्त असं आम्ही जेवणार आता आणि इथून मार्लेश्वरला जाणार. कधी गेलेले? आता गेलेले गरम वाटत टेस्ट करून सांगा रे, कशी आहे? एक नंबर. कोल्हापुरी बेस्ट. बोल, कशी आहे कोल्हापुरी? व्हेज कोल्हापुरी चांगली आहे. चांगली आहे ना? एक नंबर. मी पण काजू मसाला बघतो. अशी व्हेज कोल्हापुरी मी कधी कुठे खाल्लोच नाही. काजू मसाला पण चांगला आहे. तुकाराम म्हणते 10 टाकायची तर मनामध्ये ऐक नाही रे. बरोबर बोलतोय. रिव्ह्यू बरोबर तरी आहे. जरा कमी होणार कोकण वैभव 1 नंबर आहे. म्हटलंय. काजू मसाला घेतला आहे, त्याचा टेस्ट बघतो. एक नंबर वाटला. काय आहे ते यार? बरोबर आहे ना? चांगला आहे ना? हे चांगलं आहे. आपलं लेमन चांगलं. लेमन कसं आहे? दोन्ही पण भाज्या मस्त आहे. हां बस. सुरेख. तुम्हाला हा आता मार्क देणार तुम्ही 10 पैकी 10 पैकी 10. बस. काय बोलतो? 10 पैकी 10 बोलतो. किती बिल झालं बघू दे. 1 2 हा आमचा बिल झाला आहे 1220. हा आमचं बिल झालेलं आहे. ठीक आहे, हे लिहून ठेव तू. पाण्याची बॉटल घ्यायची. पाण्याच्या बॉटलच्या अलग परत मार. सोनू जा, त्याच्यावर लिहून घे. 1220 रुपये झालेले आहेत. मस्त असं जेवण झालं आहे. लास्टला आम्ही सोलकढी पण घेतली ना. कसं वाटला जेवण? कसं लागला? मस्त आहे. आणि दाखवलं आम्हाला हॉटेल. तर हा इकडचंच आहे. याला इकडचं नॉलेज पण आहे चांगला, कुठे काय चांगलं भेटते. छान आहे हॉटेल. छोटा आहे पण मस्त आहे. बाजूला हायवे आहे. कधी आलात लांजाच्या रोडलाच आहे ना? लांजा आणि संगमेश्वर. रत्नागिरी कोल्हापूर हायवेला लेफ्ट साईडलाच आहे, बरोबर ना? हॉटेल कोकण वैभव. इकडे डुक्कर भरपूर. इकडे गाड्या घोडपडमध्ये घेऊन मोठी कुठे हा म्हातारी घोडपड तर आता आम्ही पोचलो आहे मार्लेश्वर जवळ. तर बघू शकता, हे आहे मार्लेश्वर. श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान, मारळ. शिडी चढायला चालू. नको नको नंतर.
इकडे असं पाणी जाते मस्त असं बघू शकता. तर आता आम्ही मंदिरामध्ये पोचलो आहोत. तर समोरच तुम्ही बघू शकता वॉटरफॉल आहे आणि राईट साईडला मंदिर आहे. शंकर भगवानची शिवलिंग पण आहे तिथे. ते आता मी तुम्हाला पुढे दाखवतो कसे आहे ते. तुम्ही बघा पुढे बघूया. हे बघू शकता तुम्ही, ही शिवलिंग आहे. तिथे फोटो काढायला देत नव्हते म्हणून थोडीशी शूटिंग केल्याने मंदिरातून बाहेर आलो आणि खूप सुंदर समोरच बघू शकता तुम्ही वॉटरफॉल आहे. कधी रत्नागिरीमध्ये आलात तर मार्लेश्वरला नक्की या. खूप मस्त असं मार्लेश्वर आहे. बघू शकता तुम्ही समोरच. हे बघा इकडं आमच्या मित्रांचं फोटोशूट चालू आहे. इकडे फोटोशूट चाललं आहे. गौरव दादा, मर्लिन भाई. तिकडे पण मंदिर आहे. हां तिकडे छोटा मंदिर आहे. चला जाऊन येऊया. बघू शकता तुम्ही. छान असं वॉटरफॉल आहे. Stranded in the open, dried out tears of sorrow, lacking all. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर बोला आणि काय हा मंडणगडच्या सुन्याला सबस्क्राईब करा, हा लाईक करा, लाईक करा आणि Comment कमेंट करा आणि आणि comment share मध्ये करा. सांगा तुम्हाला कसं वाटलं हे शेअर पण video. करा. अरे आणि तुम्ही आम्हाला सांगा. मन नाही करता सुन्या. चला बाय. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.